आई, 2-3 दिवस झाले मला बरंच वाटत नाही, खूप विकनेस जाणवतोय. तर मी जाऊ 2-3 दिवस माहेरी आराम करायला. वाग तू जाशील माहेरी न मग इथं कोण काम करील? तो गेलाय कामाला, त्याला सांग गोळ्या आणायला. गोळ्या खाल्ल्या का होशील बरी. कामा करायचा कंटाळा आला ना का मुद्दाम माहेरी परत ये. अगं जाऊ दे ना तिला, तिला बरा नसेल वाटत तर तिला जाऊ दे. तिच्या चेहऱ्यावरून पण समजतंय तिला बरा नाही वाटत त्या. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला नाही माहित नाटक आहेत तिची सगळी. तुला सांगून काही फायदाच नाही. हॅलो, मम्मी, मला जाम ताप आलाय ग. बरा पण नाही वाटत. तरी पण घरातली सगळी कामं मलाच करायला लागतात. आणि त्याच्यामुळे जाम विकनेस पण आलाय. येणार मला घ्यायला. थांब थांब, तुला बरा नाही वाटे ना, मी दादासला घ्यायला पाठवते. तू काय कामा करीत बसू नको, तयारी कर. पटकन पाठवते मी त्याला. काही गरज नाही तिला आणायला पाठवायची. कामा करायची आली का तिला जोवा येतात. कामा करायचा आला का लगेच इकडे पालाला बघते. ओ काय पण काय बोलता? माझी पोर काय खोटी आहे काय? तिला बरा वाटत नसेल म्हणूनच ती बोलते ना. म्हणजे तुला असं बोलायचंय का आपल्या पोरीला बरा नाही वाटत हे खरी बोलते? काल सुनाला बरा वाटत नव्हता, तिला काम करायचा कंटाळा आलाय असं तुला म्हणायचं होतं का? हे बघ, आता तू जर तिला समजून सांभाळून जर घेतलास ना तर म्हातारपणामध्ये ती तुला स्वतःच्या आईसारखं जीव लावी. नाही तर आपण कर्म करतो ना त्याची परतफेड करार करते, हे लक्षात ठेव.